पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना आचार्य अल्लाउद्दीन खान गुरु पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आचार्य अल्लाउद्दीन खान गुरु पुरस्कार हा दोघांना देण्यात आलेला आहे. विदुषी ललितराव या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज उपस्थित राहू शकणार नव्हत्या, म्हणून त्यांना हा पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन दिला गेलेला आहे. आणि या पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत पंडित हृदयनाथजी मंगेशकर. त्यांच्याविषयी सगळं भारत किंवा जग सगळं जाणतंच, पण तरीसुद्धा त्यांची एक थोडीशी ओळख करून देतो मी आपल्याला. पंडित किंवा आता पद्मश्री म्हणतो सुरुवातीला. पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर हे मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांचे सुपुत्र आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर यांचे सर्वात लहान बंधू आहेत. संगीताचा वारसा त्यांना वंश परंपरेने मिळाला आहे. उस्ताद आमिर खान यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आहे. आपल्या समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा त्यांनी अभ्यास आणि त्यांची अफाट स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासून पंडित हृदयनाथांची एक वेगळीच संगीत शैली आकाराला आली आहे. प्रतिभावंत संगीतकार, गायक, विद्वान, अभ्यासक आणि साहित्याचा जाणकार म्हणून त्यांना संगीत क्षेत्रामध्ये मानाचं स्थान आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी संत सूरदास यांचे निसदिन बरसत नयन हमारे आणि बरसे बुंदिया सावन की ही संत मीराबाईंची रचना या भक्तिगीतांना स्वरसाज चढवला होता. मराठी भावगीतं, भक्तिगीतं, अभंग, मराठी गझल, कोळी गीतं, लोकसंगीत, चित्रपट संगीत अशा निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी मनमुराद मुसाफिरी केलेली आहे. त्यांनी करून ठेवलेलं हे काम हे शब्दातीत आहे. सारी गाणी ही त्यांच्या चिंतनातून प्रकट झालेले स्वराविष्कारच आहेत. गेली 60 वर्षापेक्षा जास्त संगीत साधनेतून सर्व रसिकांना संगीतातील विविध पैलूंची ओळख करून देणारे हे मनस्वी संगीतकार भावगंधर्व म्हणून ओळखले जातात. पंडित हृदयनाथांची अनेक गाणी आपल्या मनामध्ये घर करून आहेत. तरुण आहे रात्र अजुनी, केव्हा तरी पहाटे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, केसरिया बालमा, सुरमई श्याम, झूटे नयना भोले अशी मराठी हिंदी गाणी, ज्ञानेश्वरांचे अभंग मोगरा फुलला, विश्वाचे आत्तापासून पसायदानापर्यंत, सावरकरांची कविता सागरा प्राण तळमळला, शांताबाई शेळके यांनी लिहिलेली कोळी गीतं राजा सारंगा, वल्लभरे नाखवा, शिवकल्याण राजा आणि अशी कित्येक गीते रसिकांच्या मनामध्ये स्थान मिळवून आहेत. निवडुंग, उंबरठा, सिंहासन, जैत रे जैत, लेकिन, माया मेमसाब, मशाल अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटातील त्यांनी संगीत दिलेली गाणी गाजली आहेत. 350 वर संगीत रचना करून त्यांनी निरनिराळ्या गायकांच्या गळ्यातून गाऊन घेऊन हृदयनाथजींनी अनेक गायक घडवले आहेत. त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, संत कबीर, संत सूरदास यांच्या रचना, भगवद्गीतेतील काही श्लोक, हिंदी मराठी अल्बम, गीतं सगळे स्वरबद्ध करून अजरामर केली आहेत. भावस्पर्शी गायक म्हणूनही त्यांनी मराठी आणि हिंदी गाणी त्यांची गाजलेली आहेत. ती गेली तेव्हा, तू तेव्हा तशी, त्या फुलांच्या गंधकोशी अशी कितीतरी
गाणी श्रोत्यांना अंतर्मुख करतात. कवी ग्रेस म्हणतात, माझ्या काव्य काळाला दिसलेले असे एकमेव परिमाण, एकमेव वरदान म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरदर्शनवर संगीतविषयक अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. वर्तमानपत्रातून सुद्धा अभ्यासपूर्ण आणि अतिशय हृद्य असे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. आणि गेली 50-55 वर्ष सातत्याने पंडितजी भावसरगम हा कार्यक्रम सादर करीत आहेत. या कार्यक्रमात एकेका गाण्याविषयी आठवणी, किस्से, गाण्यांची जन्मकथा, शब्दांचे अर्थ, कवीला अपेक्षित असणारा अर्थ असे अनेक कंगोरे ते उलगडून सांगतात. त्यांचे हे निरूपण त्यांच्या चिंतनातून प्रकट झालेले असते. गाणे तयार झालेल्या कवितेचं रसग्रहण असते श्रोत्यांच्या समोर ठेवतात. अशा असामान्य, प्रयोगशील, प्रतिभावंत संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना आचार्य अल्लाउद्दीन म्युझिक सर्कल आणि अन्नपूर्णा देवी फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी पंडित नित्यानंद हळदीपूर आचार्य अल्लाउद्दीन खान गुरु पुरस्कार प्रदान करतील. एकोणीसशे 90मध्ये लेकिन या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता आपण पंडितजीचे मौलिक विचार ऐकायला सगळेजण उत्सुक आहोत. मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं हृदगत मांडावं. धन्यवाद. रंगमंचावर बसलेली मंडळी, मान्यवर मंडळी एकच आहेत. फक्त मला वाटतं ते खूप खुर्च्यांची रांग असेल, पण कुठे बसायला तयार नाही माझ्याबरोबर. हरकत नाही. आणि बंधू भगिनीनो, निवेदकांनी जी ओळख करून दिली त्याच्यामध्ये फार एक महत्त्वाचं वाक्य होतं. ते वाक्य म्हणजे की मास्टर दीनानाथ मंगेशकर, माई मंगेशकर यांचा मुलगा आणि लता मंगेशकरांचा भाऊ, ही माझी सगळ्यात मोठी ओळख आहे. ह्याच्यापेक्षा मला अन्य दुसरी ओळखही नको आहे. आत्ता जो मला पुरस्कार मिळाला आहे, एक तुम्हाला सांगतो की मी रंगमंचावर कधी खोटं बोलत नाही, असंही बोलत नाही, पण रंगमंचावर बिलकुलच बोलत नाही. हा पुरस्कार मिळण्यासाठी मला पद्मश्री मिळालेली आहे. पुढे मिळू शकेल अनेक ती पुरस्कार. मला पंडित ही पदवी पंडित भीमसेनजी जोशी, भारतरत्न भीमसेन जोशी आणि जसराज यांनी रंगमंचावर दिली होती. भावगंधर्व ही पदवी मला शंकराचार्यांनी दिलेली आहे. पण सर्व गोष्टींपेक्षा आजची पदवी मला फार महत्त्वाची वाटते, किंवा मला ही सर्वश्रेष्ठ वाटते असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती नाही आहे. हे अगदी खरं आहे. अगदी ह्याच्यापेक्षा कुठंही मोठाही पुरस्कार मला मिळाला असता तरी मला एवढा आनंद झाला असता जेवढा आजचा पुरस्काराचा आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आज मी तिथं आलो आहे आणि निवेदकाने सांगितले की हे गाणं केलं, अमकं पिक्चर केलं आहे, तमकं प्राईज मिळालं आहे, वगैरे वगैरे सगळं जे काही. पण जर अन्नपूर्णा देवी ह्या नसत्या, ज्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतो आहे, तर मी इथं आलोच नसतो, किंवा माझ्या नावावर एवढी गाणी झालीच नसती.
जी गोष्ट फक्त मला माहिती आहे, दिदीला माहीत होती. दिदी म्हणजे लता मंगेशकर. फक्त 2 माणसांनी गोष्ट माहीत होती की 1955 किंवा 56 साली आम्ही ध्वनिमुद्रिका काढली. बरसे बुंदिया सावन की मीराबाई आणि निस्दिन बरसात नयन हमारे सूरदास. आणि माझ्याकडे अजिबात काम नव्हतं, मी फार बेकार होतो. आजही आहे, पण त्यावेळी फार बेकार होतो. तर मला त्यावेळी HMV, आता HMVची नावं सारेगम झालीत, EMI झालीत, पण त्यावेळेला HMV हे नाव होतं फक्त. तिथं मी गेलो आणि त्यांना म्हटलं की मला काही काम मिळेल का? तर ते म्हणाले हो मिळेल, तुम्ही एक ध्वनिमुद्रिका करा, पण लता मंगेशकर गायल्या तरच तुम्हाला आम्ही हे काम देऊ. मग दीदीला विचारलं तू गाशील का? तेवढं गाईन ना. आणि मी पहिली ध्वनिमुद्रिका केली बरसे बुंदिया सावन की आणि निस्दिन बरसात नैना बारे. आणि त्यावेळेला मी वाळकेश्वरला राहायचा. आमच्या बाजूलाच कैसास नावाचं एक अतिशय प्रसिद्ध दुकान आहे, अजूनही मुंबईला आहे, ते जे ध्वनिमुद्रिका विकतं. एक 15-20 दिवस गेल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि आता मला अजिबात चालता येते, पण त्यावेळी फार चालायचं. माझ्याकडे काहीच गाडी नव्हती, बस आणि मी आणि चालणं हेच माझा फेसा. तर मी जवळजवळ 2-1 मैलावरती गैसाचं जे दुकान होतं तिकडं मी चालत गेलो आणि त्यांना विचारलं की गैसा साहेब ध्वनिमुद्रिका किती विकल्या गेल्यात? तर तरी त्याचा चेहरा पाडला. मला म्हणाले की तू फार तरुण आहेस, असा प्रश्न करायला बरेचसे संगीत दिग्दर्शक येतात इकडं, पण तुम्ही ध्वनिमुद्रिका काही 4 किंवा 5 विकल्या गेल्या असतील, आमच्याकडे तो आकडा नाही आहे. तो मी ठीक आहे म्हटलं. त्याच्यानं मला आकाशवाणीचं काम मिळालेलं होतं, त्याच्या आधीची गोष्ट ही, म्हणजे तिन्ही सांजा किंवा चांदणे शिंपत अशी जी गाजलेली गाणी आहेत त्याच्या आधीचा रेकॉर्ड आहे. मग मी HMVला गेलो. दुबे साहेब होते मॅनेजर त्यांचे. त्याचे कि बेटे खराब मत मानो, मगर HMV अब तुमको काम दे ही नहीं सकती, इसलिए कि तुम्हारे रिकॉर्ड 5-10 बिक गई है, कंपनी को बहुत लॉस होता है. कौशिक त्याच्या ज्या पार्ट्या व्हायच्या ताजमहलला, त्याच्यासाठी त्या काळी 10 लाख रुपये आरामात खर्च करायचे. पण ही जी एक रेकॉर्ड होती जी 200 रुपयाची असेल, ती त्यांना फार मोठे लॉस वाटला कंपनीला, तो HMVला म्हणजे लंडनच्या कंपनीला. पण मी ठीक आहे म्हणून आलो. त्याच्यानंतर काही दिवस गेले तरी माझ्या वडिलांची पुण्यतिथी आली 24 एप्रिल. दिदीने मला सांगितलं की ह्या वर्षी आपण पंडित रविशंकरजी यांचा कार्यक्रम ठेवायचा. समोरच घर होतं, पेडर रोड आहे, त्यांचं समोरच्या रोडवरती घर होतं. तर मी तिथं गेलो आणि माझी पंडितजींना मी ओळखत होतो, अनेकांचे कार्यक्रम पाहिले होते, अशी थोडी ओळख होती. पण मी अन्नपूर्णा देवी यांना भेटलो नव्हतं कधी. मी तिथं गेलो आणि पंडितजीला सांगितलं असाचा मी कार्यक्रम, तुम्ही किती पैसे घेणार, जे सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या ठरवत होतो मी. आणि अन्नपूर्णा देवी तिथं बसलेल्या होत्या. मग सगळा तो कार्यक्रम ठरला. मी उठणार तेवढं त्यांनी बोललं की बेटे इधर बैठो, मैं तुमसे एक बात करना चाहती हूँ. मैंने क्या बोली? बोले मैंने एक रिकॉर्ड सुना है, निस्दिन बरसात नैन हमारे, वो तुम्हारा म्यूज़िक है? मैंने कहा मेरा म्यूज़िक है. तो वो जो निशाद है वो मेरे को बहुत अच्छा लगा, जिस पे जाके सब आती. म्हणजे कुणीतरी मला पहिल्यांदा चांगलं म्हटलं, बरं वाटलं. आणि ती इतक्या मोठ्या बहिणी. म्हटलं का बहुत आभारी हूँ मैं आपका, खान साहब के पास सीखता हूँ, तो कभी कभी गाने में वैसा निखात लगा देते, वही मेरे गाने में लगा दिए मेरे.
बोले वो सब ठीक है, पर कितनी रिकॉर्ड बिक गई? मैंने कहा 5-10. 5 विकले सांगितले नाही, 5-10 मी सांगून टाकलं त्याला. तो बस सिर्फ इतनी. मैंने कहा सिर्फ इतनी. फिर HMV का काम करोगे? मैंने कोशिश करते, मगर उन्होंने कहा कि बहुत कंपनी को बहुत बड़ा लॉस हो गया है, लंदन शायद बिक जाएगा मेरे लॉस से. त्या हंसल्यात. तो कि देखो ऐसा ही होता है, तुम गाना अच्छा बनाते हो पर गाने को बेचना तुमको समझ में नहीं आता. सबसे बड़ी बहुत महत्व बात है कि आर्टिस्ट बहुत अच्छा होता है पर अपनी कला वो लोगों के सामने पेश नहीं कर सकता सही तरीके से. तो तुम चिंता मत करो, तुम जाओ, प्रोग्राम अच्छा होगा तुम्हारा पिताजी का. मैंने कहा ठीक है. उसके बाद त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी ह्या हीच मास्टर वॉइस म्हणजे लक्ष्मी बिल्डिंग 3 आपलं ते विसरते मी 4मध्ये लक्ष्मी बिल्डिंगमध्ये त्या गेल्यात, त्या दुबेंना भेटल्यात आणि त्यांनी दुबेंकडे 200 रेकॉर्ड विकत घेतल्यात. आणि त्या सगळ्या 78ची रेकॉर्ड आहे ती, म्हणजे लगेच फुटणारी रेकॉर्ड आहे ती. त्या त्यांनी रेकॉर्ड विकत घेतल्यात आणि सगळ्या चांगल्या कलाकारांना त्या वाटल्यात पुण्यात, मुंबईत. आणि त्याच्या 10 कॉपीज त्यांनी रेडिओ सिलोनला पाठवल्यात. आणि अमीन सयानी त्यावर तिथे काम करत होते. जुन्या लोकांना मी काय बोलते बरोबर कळेल. अमीन सयानी तिथं होते आणि त्यांच्या हातामध्ये होतं की जी रेकॉर्ड लोकप्रिय करायची ते 10 वेळा वाजली की लोकप्रिय व्हायचं ते गाणं. आणि त्यांना ह्यांनी फोन केला अन्नदेवने कि मुझे बहुत अच्छा लगा ये गाना और नया लड़का है, 16-17 साल की, 16 वर्षाचं वय होतं फक्त, 16-17 का लड़का है और खूब बजाओ इस रिकॉर्ड को और उस लड़के का नाम होने दो, उसको काम मिलने दो. आणि 1 महिना गेला असेल, मला एकदम दुबे साहेबांचा फोन आला, आ जाओ. मी HMVला गेलो, म्हटलं काहीतरी आता वेगळं सांगतील की इतका लॉस आला वगैरे. त्याला की रेकॉर्ड बहुत बिक गई आहे. आणि मला वेगवेगळ्या चांगल्या लोकांचे फोन यायला लागलेत की फार चांगलं गाणं आहे ते, नजीर बरसात नाही हमारे, खूप छान गाणं आहे. आणि खूप लोकांना आवडायला लागल्यानंतर मला संगीत दिग्दर्शक या नात्याने काम मिळायला लागलं. त्याच्यानंतर मी 3 सांजा केलं, नेई मजसनी सावरकरांचं गाणं केलं, जैत्री जईत हा चित्रपट केला, स्वतः निर्माता होतो मी, लेकीन चित्रपट केला. खूप मोठे मोठे पारितोषिक मिळाली आहेत, परदेशात मिळाली आहेत, हिंदुस्थानात मिळाली. पण हे पारितोषिक सगळ्यात मोठं आहे की ज्या बाईंनी एक लहान मुलाला स्वतः खर्च करून 200 रेकॉर्ड विकत घेऊन त्या लोकांना वाटून रेडिओ सिलोनकडे पाठवून मला लोकप्रिय केलं, त्यांच्या नावाचा पुरस्कार सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार आहे. मी या मंडळीचे भरपूर आभार मानतो. एक स्वच्छ सांगतो आपल्याला की मी त्यांना अनेक वेळा भेटलेलो आहे. थोडं पाणी जेव्हा ह्या लोकांना ती परिस्थिती माहीत असेल का मला माहीत नाही, फार जुनी गोष्ट बोलते मी. 56, 57, 58, 59, 60 वगैरे ही गोष्ट आहे, 70 वर्षापूर्वीची. तर मी माताजीकडे जायचा, तर तिथं अतिशय हिंदुस्थानाचे दिग्गज वादक ज्यांची नावं फार झाली, ज्यांना पद्मविभूषण मिळालं, काय काय मोठे मोठे पारितोषिक मिळाले, ते सर्व वादक तिकडे बसलेले असायचे आणि माताजी त्यांना शिकवत असायच्या. आणि कधीही त्यांनी कोणाकडनंही एकाना घेतला नाही आणि कधी स्वतःचं नाव सांगितलं नाही, कधी गंडाबंधन करून एक 5,000 रुपये दे असं ते कधी बोलल्या नाही. निस्पृहपणे, अतिशय कठोरपणे असं मी म्हणेल, अतिशय कठोर त्या शिकवण्याच्या बाबतीत की एवढा रियाज केलाच पाहिजे, ते शिकलंच पाहिजे. हे मी अनेक वेळा अनेक त्यांच्या घरी बघितलं आहे.
अतिशय चांगलं शिकवायच्या. आज हिंदुस्थानातले सगळे दिग्गज वादक हे अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य आहेत. मी नावं घेत नाही कारण मोठमोठी नावं आहेत. पण मोगरा फुलेला हे गाणं जेव्हा हरी चौरसियाने वाजवलं तेव्हा ते वादन ऐकून मला मी जरा एवढंच बोललो की मी हे गाणं गोरख कल्याणमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे मला गोरख कल्याण येतो. तर सहसा ते वादक असतात म्हणजे फिल्मचे त्यांना गोरख कल्याण वगैरे राग माहीत पडतात, यमन वगैरे माहीत असतात. मैंने कहा आपको गोरख कल्याण कैसे पता? तो शाम को मेरे साथ चलिए आप, मैं आपको दिखाता हूँ. आणि मग त्यांनी अतिशय सुंदर वाजवली. आपण जर ती ध्वनिमुद्रिका ऐकली असेल तर त्यांनी फार सुंदर वाजवलं आहे गोरख कल्याण त्याच्यामध्ये. जो आजही सगळे वादक मोगरा फुलला हे गाणं म्हटलं की त्यांनी वाजवलेला पीस वाजवतातच. आणि मग सध्या किती मला घरी आले मला सरळ घेऊन माताजींच्या घरी गेलेत. आणि त्यामुळे ह्या माझ्या गुरु आहेत पंडित वादक म्हणजे बासरी वादक हरिप्रसादजी. आणि ते बोलले ह्यांनी मला गोरख कल्याण शिकवलं आहे. आज वो काम में आ गया हृदयनाथ जी. मग माताजींनी ते पण गाणं ऐकलं, मलाही आशीर्वाद दिला, आपल्या शिष्यालाही आशीर्वाद दिला. असे अनेक दिग्गज वादक त्यांनी तयार केलेत. अतिशय साध्या, किती साध्या आहे ज्यांनी त्यांना जवळून बघितल्या त्यांना माहीत असेल, अतिशय साध्या होत्या. आणि एक गोष्ट मला की स्मरते छान की असं वाटतं की अली अकबरजी चालत आलेत. पण खूप अली अकबरजींसारख्या दिसायच्या, म्हणजे बंधूसारख्या दिसायच्या आपल्या त्या. आणि वागून फार चांगल्या होत्या. आणि आदिनाथ मंगेशकर म्हणजे माझा मुलगा मोठा, ह्याला जे काही थोडंसं संगीत येतं की तो काही बोलतो ते फक्त तो माताजीच्या घरी जाऊन बसायचा आणि त्या शिकवतात ते नुसतं ऐकायचा आणि नुसतं बोलायचा, ऐकायचं नुसतं. आता काय बोलतायत ते पाठ करून करून तो एक बऱ्यापैकी पंडित झाला आहे असं मला वाटतं. मला आज हा पुरस्कार दिला, मी या संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो. माझी लायकी नाही तरी यांनी मला ती लायकी मिळवून दिली. मी मनपूर्वक आपले आभार मानतो. धन्यवाद.